नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे रायगड पोलीस भरतीचे ग्राउंडचे विद्यार्थ्यांचे मार्क कळालेले आहेत. हे 3 तारखेचे मार्क समजलेले आहेत. तर याची आपण ॲनालिसिस करत आहोत, की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, काय पॅटर्न आहे विद्यार्थ्यांना मार्क पडण्याचा, म्हणजे जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कानुसार ही यादी पाहत आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की किती टक्के विद्यार्थी फेल झालेले आहेत, त्याच्यानंतर किती टक्के विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत, 30 ते 40च्या मध्ये किती टक्के विद्यार्थी आहेत. तर याच्यावरून आपल्याला कट ऑफचा अंदाज येतो. त्यासाठी फक्त आपण ॲनालिसिस करत असतो. तर हे आजचे विद्यार्थ्यांची यादी मी काय करतो, की जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क रँकनुसार लावून तुम्हाला हे ॲनालिसिस करून दाखवतो. तत्पूर्वी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती काय करा, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर हे जवळपास 800 एक मिनिट दाखवतो किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे ते. तर हे जवळपास 898 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहिले बघूयात, की किती विद्यार्थी फेल झालेले आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही जर बघाल तर भरपूर सारे विद्यार्थी 898 पैकी फेल झालेले आहेत. सॉरी, हे 24 आणि 24 पेक्षा कमी हे सगळे फेल झालेले आहेत. तर हे 224 विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर 224 विद्यार्थी आपण इथं फेल झालेत असे लिहूयात. 224 विद्यार्थी फेल. 40 आता टॉपर जर बघितले आपण या यादीनुसार, तर बघा 47 मार्कांचा टॉपर आहे आणि 40 आणि 40 पेक्षा जास्त जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर हे आहे 113 विद्यार्थी आहेत. हे 113 विद्यार्थी आहेत. हे काय की तुम्हाला 40 ते 50च्या दरम्यान आहेत. आता सगळ्यात जास्त प्रमाण जे असतं ते 39 ते 40 असतं आणि हे विद्यार्थी कट ऑफ डिसाईड करतात. तर हे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे 41 होतं. तर हे विद्यार्थी आहेत. आता या इथे जर विद्यार्थी कमी असतील तर कट ऑफ कमी लागतो. 408 विद्यार्थी आहेत. 408 विद्यार्थी आहेत. तर मी जर हे काढलं, याचं पर्सेंटेज काढलं, हे येतात जवळपास 30 ते 39च्या दरम्यान आहे ते. आता पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं आपण याचं सगळ्या विद्यार्थ्यांचं, तर तुम्हाला कळेल की हे पर्सेंटेज आहे. मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवतो. हे 224 विद्यार्थी फेल झालेले आहेत. हे 898 पैकी तर हे जवळपास 25% विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर हे 25% विद्यार्थी फेल झालेले आहेत. 113 विद्यार्थ्यांना आउट ऑफ म्हणजे 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत. तर हे जर पर्सेंटेजनुसार बघितलं तर हे येत आहेत जवळपास 12% विद्यार्थी आहेत. हे प्रमाण कमी आहे. याचं मिनिंग असं असतं की कट ऑफ जो आहे तो खाली येत असतो. 30 ते 40च्या मध्ये राहणार कट ऑफ. आता ते विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती बघितली आपण, तर ही जी संख्या आहे ती आहे तर हे 45% विद्यार्थी आहेत. तर जास्त प्रमाण इथं आहे विद्यार्थ्यांचं 40 ते 50च्या मध्ये. तर सॉरी 30 ते 39च्या दरम्यान. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो इथे लागतात. काही कॅटेगरीचे कट ऑफ आहेत एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसचे कट ऑफ हे जे आहेत ते 25 ते 30च्या दरम्यान लागत असतात. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.